जय श्रीकृष्णा. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 28व्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व सजीव हे आधी अज्ञात रूपात असतात, मग प्रकट होतात आणि शेवटी परत अज्ञात होतात. ही जीवनाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे यावर दुःख करण्याची, यावरती शोक करण्याची गरज नाही. भगवद्गीतेच्या या श्लोकातून शिकायला मिळतं की जीवन हे तात्पुरते आहे, पण आत्म्याचं अस्तित्व हे नेहमी शाश्वत आहे, म्हणजे कायम राहणार आहे. त्यामुळे सध्याचा क्षण जो आहे तो स्वीकारा, तो ॲक्सेप्ट करा आणि त्यावर दुःख किंवा पश्चाताप न करता आपलं कर्तव्य पूर्ण करा. आता उदाहरणासाठी घ्यायचं झालं तर जसं एखादं बीज असतं, जसं एखादं बी असतं, ते मातीखाली दडलं जातं, मग ते अंकुरतं आणि मग मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं, म्हणजे ते मोठं होतं. पण शेवटी त्याची पानं, त्याची फळं ते मातीतच पडतात, म्हणजे जिथून आले तिथंच पडतात आणि एकरूप होऊन जातात. हाच निसर्गाचा नियम आहे जो जीवनाशी मिळता जुळता आहे. भगवद्गीता चॅप्टर 2 श्लोक 28. जय श्रीकृष्णा.